गुड मॉर्निंग. आज आपण सांकेतिक भाषेचा तिसरा प्रकार पाहतोय. याच्यामध्ये काही जास्त उदाहरणं नाहीत, परंतु अतिशय महत्त्वाचा असा हा घटक आहे. पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा. आता 1 नंबरचा नियम पहा. संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. 2 नंबरचा नियम संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. 3 नंबर संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. आणि 4 नंबरचा नियम आहे संख्येला 9 ने गुणून त्यातून निम्मी संख्या वजा करा. हां. आता लक्षात ठेवा, हे जे 4 नियम आहेत, तेच प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय क्रमांक आहेत. म्हणजे प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या 4 संख्या आहेत, वरील 4 नियमापैकी कोणत्या नियमानुसार मांडलेल्या आहेत, तो नियम क्रमांक ओळखायचा आणि जो नियम क्रमांक असेल, तोच त्या प्रश्नाचा काय असेल तर पर्याय क्रमांक असेल. लक्षात आलं? या पद्धतीनं. आता पहा, यातला सोपा नियम कुठला आहे बघा? मला तर 1 नंबरचा नियम सोपा वाटतोय बघा. संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. आता इथं काय करायचं आपण? उलटं करायचं. 5 मिळवा म्हटलंय, तर मिळवण्याच्या उलटी क्रिया वजाबाकी करणे. म्हणजे 5 वजा करायचं आणि 5 वजा केल्यावर मिळणारी संख्या ही 7च्या पटीत येते का ती पाहायचं. बघा आता मी पहिल्या पर्यायामध्ये पाहतो. आता इथं सगळ्यात छोटी संख्या 12 आहे. 12तून 5 वजा केल्यानंतर 7 येतंय. म्हणजे त्याला 7 न भाग जातोय. बरं ठीक आहे. 12च्या जवळची संख्या 56 पाहूया. 56 मधून 5 वजा करा 51. 51ला 7 न भाग जात नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 मधील ज्या संख्या आहेत, त्या पहिल्या नियमानुसार नाहीत. चला प्रश्न 2 मधील संख्येतून आपण 5 वजा करूया. आता 17तून 5 वजा केल्यावर 12. 12 हे 7च्या पाड्यात नाही. त्यामुळं प्रश्न 2 मधील संख्या पहिल्या नियमानुसार मांडलेल्या नाहीत. आता प्रश्न क्रमांक 3 मधील समजा 19 आपण घेतलं. 19 मधून 5 वजा करा 14. 7 दुनी 14 बरोबर आहे. 40 घ्या. 40 वजा 5 35. 7 5 35. 12 घ्या. 12तून 5 वजा करा 7 येतंय. आणि इथं 75 घ्या. 75 मधून 5 वजा केल्यावर 70 आणि 7 10 70. म्हणजे इथे एकंदरीत आपल्या लक्षात आलेलं आहे, की प्रश्न 3 मधील ज्या 4 संख्या आहेत, प्रत्येक संख्येतून जर 5 वजा केलं, तर येणारी वजाबाकी ही 7च्या पटीमध्ये येते. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मधील ज्या संख्या आहेत, ते 1 नंबरच्या नियमानुसार मांडलेल्या आहेत. आता हे मी कसं लिहितोय पहा. बघा इथं आपण 1 नंबरचा नियम वापरला. आता इथं प्रश्न जो 3 आहे, इथं काय लिहिलंय बघा पहिला नियम 7 ने गुणा 5 मिळवा. आता 7 ने गुणून आता इथं काय केलं बघा 75 मध्ये 10 संख्या घेतली 10. आता सांगा 10 ला काय करूया? 7 न गुणूया. म्हणजे 10 हे 7 70 आणि त्यात 5 मिळवलं 75 आलं पहा. आता 2 नंबर 12 कसं आलं? तर 1 गुणिले 7 केलं. 1 ला 7 न गुणलं आणि तिथं पुन्हा 5 मिळवलं. म्हणजे 7 आणि 5 किती? 12. 40 कसं आलं? 5 आणि 7चा गुणाकार केला. 35 आलं. 5 आणि 7चा गुणाकार किती आला? 35. आणि 35 मध्ये पुन्हा 5 मिळवलं की 40 येते. 19 कसं आलं? 2 गुणिले 7 14 आणि 14 अधिक 5 19. म्हणजे प्रश्न 3 मधील ज्या 4 संख्या आहेत, त्या पहिल्या नियमानुसार मांडलेल्या आहेत बघा. त्यासाठी आपण कुठल्या संख्या घेतल्या? इथं 10 घेतली. इथं 1
इथं 5 आणि इथं 2. पुन्हा एकदा चेक करतो. 10 7 70 आणि 5 75. 7 1 7 आणि 5 12. 5 7 35 आणि 5 40. 20 7 14 आणि 4 19. ठीक आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मधील ज्या 4 संख्या आहेत, त्या नियम क्रमांक 1 नुसार मांडलेल्या आहेत. मग या प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर इथं मी लिहितो. पर्याय क्रमांक किती? नियम क्रमांक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. नियम क्रमांक 1 म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता हा नियम आपला वापरून झाला. आता हा नियम पुन्हा वापरायचा नाही. आता सोपा नियम बघा. हा 2 नंबरचा नियम सोपा आहे बघा. संख्येचा वर्ग करून ती संख्या मिळवा. म्हणजे n वर्ग अधिक n या नियमानुसार कुठल्या संख्यांची मांडणी केलेली आहे. म्हणजे 1 चा वर्ग 1 अधिक 1 2, 2 चा वर्ग 4 अधिक 2 6 या टाईपनं. बघा कुठल्या प्रश्नामधील संख्यांची मांडणी n वर्ग अधिक n या नियमानुसार आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 1च पाहूया. इथं बघा 3 चा वर्ग 9 अधिक 3 12. त्यानंतर इथं 110 चं बघा 10 चा वर्ग 100 अधिक 10. 56 चं कसं होणार? 7 चा वर्ग 49 अधिक 7. 156 चं 12 चा वर्ग 144 अधिक 12. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चा उत्तर काय ते? तर पर्याय क्रमांक 2. इथे मी लिहितो पर्याय क्रमांक 2. नियम क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुन्हा तिसरा नियम वाचा. आता हा नियम आपला वापरून झाला. त्यामुळे हा पुन्हा विचारात घ्यायचा नाही. संख्येचा घन करून त्यातून 3 वजा करा. समजा n ही संख्या आहे. n च्या घनातून 3 वजा करायचं. आता साधारणतः घन संख्या 1 चा घन 1, 2 चा घन 8. इथे मी बाजूला लिहितो वाटल्यास. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000. आता ह्या घनसंख्येतून 3 वजा केल्यानंतर जी संख्या मिळते त्या संख्यांचा संच कुठं आहे बघा. आता हे 4 नंबरचा जो प्रश्न आहे तो पहा. 61 बघा. 61 मध्ये काय ते 4 चा घन वजा 3. 125 बघा. 122 पहा. 5 चा घन 125 वजा 3 येते. 5 बघा. 2 चा घन 8 वजा 3 आणि 340 बघा. 7 चा घन 343 वजा 3. म्हणजे घन वजा 3 या नियमानुसार प्रश्न क्रमांक 4 मधील संख्यांची मांडणी आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न 4थ्यासाठी नियम क्रमांक 3 वापरला. नियम क्रमांक 3 वापरला. आता हा नियम आपला झाला. आता शेवटचा प्रश्न आहे त्याला कुठला नियम उरला? 1 झाला, 2 झाला, 3 झाला म्हणजे शेवटी 4 आपोआप उत्तर येणार आहे. अगदी तिथं नियमानुसार संख्येची मांडणी आहे का नाही हे पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कारण 4था नियम उरला म्हणजे 4थ्या नियमानुसार प्रश्न क्रमांक 2 मधील संख्यांची मांडणी असेल. बघूया सर्वांना समजलं का? या ठिकाणी नियमावर आधारित हा प्रश्न आहे.
हा घटक सर्वांना समजलाय का? हॅलो, घटक समजला का? हो सर. हो सर. हा, ओके. ओके. चला पुढचा प्रश्न आता पहा. पुढचा प्रश्न आता पहा. पहिला नियम, पहिला 11 नियम, ने 3 वजा करा. 3 वजा करा. उलट करायचं, आपण 3 उलट करायचं, मिळवायचं. पण 3 मिळवायचं. कोणत्या कोणत्या प्रश्नामधील संख्येत 3 प्रश्नामधील मिळवले संख्येत असता 3 मिळवली असता त्या संख्येला 11 त्या ने भाग संख्येला जातो. 11 न भाग जातो. माईक बंद करा, रेकॉर्ड माईक येतोय बंद तुमचा. करा, रेकॉर्ड येतोय तुमचा. हॅलो, हॅलो, सर्वांचा माईक बंद असेल तर माझा ऐकू येणार नाही. ओके. हा, आता कोणता प्रश्न असा आहे की त्यातील संख्येतून 3 वजा केल्यानंतर 11च्या पटीतील संख्या मिळते? 27तून 3 वजा करा, नाही मिळत. 22 नाही मिळत. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. तिथं पण 66 मधून 3 वजा 66 केल्यावर मधून नाही 3 मिळत. वजा केल्यावर प्रश्न 7वा, 8तून 3 वजा करा, नाही मिळत. सर प्रश्न 7 च पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 3 वजा करायचे, 3 मिळवायचे, सॉरी. आता इथं 96 मध्ये 3 मिळवलं तर 99 येईल. 99 म्हणजे 1199. 8त 3 मिळवा, 11, 11 एके 11. 41 आणि 3 44, 11 चोक 44. 52 आणि 3 55, 11 पाचे 55. आता त्याचं स्पष्टीकरण सांगा 96चं. किती गुणिले 11 वजा 3 सांगा. 11 गुणिले 9 वजा 3. बरोबर. 8चं स्पष्टीकरण. 11 गुणिले 1 वजा 3. बरोबर. 41चं स्पष्टीकरण. 41चं स्पष्टीकरण. 11 गुणिले 4 वजा 3. बरोबर. बरोबर. आणि 52चं आणि स्पष्टीकरण. 52चं स्पष्टीकरण. 11 गुणिले 5 वजा 3. ओके. मग प्रश्न क्रमांक 7 साठी कुठला नियम लागू पडला? पर्याय क्रमांक 1. नियम क्रमांक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता सोपं हे घेऊ अगोदर. तिसरा नियम बघा. वर्ग करून 2 मिळवा. आता आपण उलट करायचं. 2 वजा केल्या वर्ग मिळते असा प्रश्न शोधा. 2 वजा प्रश्न केल्यानंतर 6. हा, ह्याचं स्पष्टीकरण सांगा. ह्याचं स्पष्टीकरण सांगा. 11 ना? 123 वजा 2 11चा वर्ग अधिक 2. प्लस 2. हा, 198चं स्पष्टीकरण. 98चं स्पष्टीकरण. 14चा वर्ग अधिक 2. वर्ग प्लस 2 बरोबर. 3चं स्पष्टीकरण. 3चं स्पष्टीकरण. 1चा वर्ग प्लस 2. 1चा वर्ग अधिक 2. ओके. 66. ओके. 66. 8चा वर्ग प्लस 2 8चा प्लस 2. एकच मिनिट लिहिताना. 8चा वर्ग अधिक 2. 8चा वर्ग 8चा वर्ग 64 अधिक 2. म्हणजे तो नियम क्रमांक किती लागू पडला? 3. आता कुठला नियम घेऊया? दुसरा का चौथा? सोपा आहे पहा. हा, हे दुसराच घेतो. दुसराच घेतो. निमपट म्हणजे दुप्पट करू. दुप्पट केल्यावर वर्ग येतोय. कुठल्या पर्यायात कुठल्या दुप्पट पर्यायात केल्यावर वर्ग येतो? दुप्पट केल्यावर प्रश्न 8. 8वा सांगायचं 8वा स्पष्टीकरण. सांगायचं स्पष्टीकरण. 12चा वर्ग 12चा वर्ग 144. 1/2. 1/2. हा, 200 कसं होणार? 200 कसं होणार? 20चा 20चा वर्ग वर्ग 20चा वर्ग भागिले 2. 400 भागिले 2 भागिले 2. 2. 32चं 8चा वर्ग 8चा वर्ग
64 भागिले 2 64 भागिले 2 आणि 50 आणि 50 10चा वर्ग भागिले 2. 100 भागिले म्हणजे प्रश्न क्रमांक 8 साठी नियम क्रमांक किती 2. मग प्रश्न क्रमांक 5 साठी नियम क्रमांक कुठला उरला रे? 1 2 3 झाला 4. 4. बरोबर. तरी सुद्धा स्पष्टीकरण सांगा 18चं. 4 ने गुणून त्याची निम्मी संख्या मिळवा. बघूया 18चं स्पष्टीकरण कोण सांगतंय. हम्म बरं ठीक आहे. हे पाहायची काही गरज नाही. आपल्याला नियम क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक सापडलेला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा. बघा मी संख्या पर्याय गटातून क्रमांक 4 12 प्रश्न 12. हा सांगा 67 स्पष्टीकरण. 8चा वर्ग 64 हा 8चा वर्ग 3 अधिक 3 बरोबर आहे. बरोबर आहे. 2चा वर्ग 4 2चा वर्ग 4 अधिक 3. 2चा वर्ग 4 अधिक 3 19चं 4चा वर्ग 4चा वर्ग अधिक 3. 3 19 आणि 52चं 7चा वर्ग 49 प्लस 3 49 आणि 3 52 म्हणजे प्रश्न क्रमांक 12 मधील संख्यांची मांडणी नियम क्रमांक 1 नुसार आहे. ओके हा नियम आपला झाला. हा आता कुठला घेऊया नियम सोपा? चौथा घेऊया. चौथा घनातून तीच संख्या वजा करायची ना. सर प्रश्न 11. म्हणजे n घन वजा n 11 येते का? हा सांगा. 7चा घन वजा 7 वजा 7. 2चा घन 3चा घन सर 3चा घन वजा 3. 3चा घन 27 ना. 27 मधून 3 वजा केलं 24. 1चा घन वजा 1. हा 6चा घन वजा 6. तो नियम क्रमांक 4. अजून एक नियम शोधा. 2 नंबरचं वाक्य वाचा. संख्येला 7 2 नंबरचा नियम गुणाकारातून 10ला 2 नंबरचा नियम मग आपण उलट करू. 5 मिळवूया. 5 मिळवल्यावर 7 न भाग जातोय. पर्याय क्रमांक 10. सांगा सोबतीचं स्पष्टीकरण. 37 अधिक 5 बरोबर 42
7 न गुणायचं ना? हा, म्हणजे 6 26 घेतलं, मध्ये 5 6 मिळाल्यावर 42 26 आणि 42. 42 5 वजा करू. हा, 16चं सांगा स्पष्टीकरण. 7 त्रिक 21 वजा 5. 3 7 21 वजा 5. 51चं 8 7 56 वजा 5. 56 वजा 5 आणि 2चं 1 गुणिले 7 वजा 5. ओके. म्हणजे प्रश्न क्रमांक 10 साठी नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता पहिला नियम झाला, दुसरा झाला, चौथा झाला, म्हणजे राहिला कुठला? तिसरा. तिसरा. ठीक आहे. संख्येचा वर्ग करून त्यात संख्येची दुप्पट मिळवा. म्हणजे तर n वर्ग अधिक 2n या नियमानुसार संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे करा. म्हणजे n चा वर्ग केला की त्याला 2 न भागायचं. संख्येचा घन करून त्यातून तीच संख्या वजा करा. समजा n घन वजा n या संख्येनुसार, या नियमानुसार मांडणी बघायची. संख्येची 5 पट करून समजा 5n त्यात 3 मिळवा अधिक 3. आता सोपा नियम चौथा आहे बघा. आपण बघूया, 3 वजा करूया आणि 5च्या पटीतील संख्या मिळते असं कुठं आहे बघा. मला वाटतं इथं 14व्या प्रश्नात येते का रे? बघा 14वा प्रश्न. समजा आपण 8 घेतलं ना, सांगा 8ची 5 पट किती? 40. आणि 40 3 मिळवा 43. 23चं सांगा. 4 गुणिले 5 4 गुणिले 5 अधिक 3. 3 बरोबर 28. 5 5 25 अधिक 3 28 आणि 8चं सांगा. 5 3 3 5 गुणिले 5 15 अधिक 3. कुठला नियम आहे? चौथा. चौथा. म्हणजे प्रश्न क्रमांक 14 साठी नियम क्रमांक 4. सर प्रश्न क्रमांक 15 साठी नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2. संख्येचा वर्ग करून त्याची निम्मे करा. म्हणजे 20चा वर्ग 400. 400 भागिले 2. 12चा 12चा वर्ग वर्ग 144 भागिले 2. 144 भागिले 2. इथं 18चा वर्ग 324 भागिले 2. बरोबर. आणि इथं 50. 10चा वर्ग 100 भागिले 2. हे नियम क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 15 साठी. सर नियम क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 16 साठी. 16 साठी नियम क्रमांक 3 का? बर, सांगा कसं. n घन आहे. म्हणजे तर 6चा घन 216 वजा 6 ना. 6चा घन 216 वजा 6. 3चा घन 27 वजा 3. बरोबर. 7चा घन 343 वजा 3 वजा 7. 7. आणि 4चा घन 64 वजा 4. कुठला नियम लागू पडलेला? तिसरा. नियम क्रमांक 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता दुसरा, तिसरा, चौथा झाला म्हणजे राहिला कुठला रे? पहिला. ठीक आहे. 13 साठी नियम क्रमांक 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न गेल्या वर्षीच्या परीक्षेत.
खालील प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या क्रममालिकेत दोन संख्या किंवा अक्षरे कंसात ठेवण्यात आली आहेत. आणि माईक बंद करा ना, ऐकू येत नाही. तुम्ही कायम माईक कसं चालू ठेवतो मला समजत नाही. हा, ओके. दिलेल्या क्रममालिकेत दोन संख्या किंवा अक्षरे कंसात ठेवण्यात आलेली आहेत. त्याचे निरीक्षण करून तुमचा पर्याय खालील सूचनानुसार नोंदवा. आता पहिला बघा, पहिला पर्याय दोन्ही कंसातील संख्या किंवा अक्षरे बरोबर आहेत. दोन्ही कंसातील जर संख्या बरोबर असतील तर नियम क्रमांक 1 वापरा. दुसरा पर्याय पहिल्या कंसातील बरोबर आणि दुसऱ्या कंसातील चूक असेल तर हा नियम वापरायचा. पहिला कंस चूक असेल आणि दुसरा कंस बरोबर असेल तर हा नियम वापरायचा. आणि दोन्ही कंसातील पद जर चुकीचे असतील तर हा नियम वापरायचा. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला ओळखता येतंय का? आता इथं आपण 18वा प्रश्न पाहूया. इथं काय रे 18? 17 वरून 25 कसं आलं? 17 मध्ये 7 मिळवलं. 17 मध्ये किती मिळवलं? 25 येतं 8. मग 8 कसं आलं रे? 17 मधील अंकांची बेरीज केली. 1 आणि 7 8. म्हणजे 17 आणि 8 किती? 25. 25 वरून 32 कसं आलं सांगा? 25 मधील अंकांची बेरीज 2 आणि 5 7. 25 आणि 7 32. मग इथं 32 मध्ये किती मिळवायचं? 3 आणि 2 ची बेरीज 5. मग 32 आणि 5 किती? इथे किती पाहिजे? सर 18ला पर्याय क्रमांक 3. 37 पाहिजे होतं. मग 37 हो मध्ये सर, म्हणून अंकांची पर्याय बेरीज क्रमांक 3. 47. हा, चेक करतोय. 47 मध्ये 4 आणि 7 ची बेरीज 11 मिळवली. 47 मध्ये 11 मिळवल्यावर किती येते? 58. 58. 58 मध्ये 13 मिळवली 71. 71 मध्ये 7 आणि 1 ची बेरीज मिळवली 79. म्हणजे पहिल्या कंसामध्ये 35 आहे ते पण चुकीचं आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये 59 आहे ते पण चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही कंसातील पदे चुकीचे. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट. आता 19वा प्रश्न पहा. ए नंतर ई किती आहे रे? बी सी डी ई 4 न पुढचं आहे की नाही? ई नंतर आय बघा, एफ जी एच आय +4. आय नंतर एम पहा, जे के एल एम 4 न पुढचं. मग एम नंतर पुढचं चौथं आर आहे का बघा, एम एन ओ पी क्यू 4 न पुढचं काय असायला पाहिजे? क्यू असायला पाहिजे होतं. म्हणजे कुठला कंस चुकीचा आहे? दुसरा. म्हणून पर्याय क्रमांक 2. हा, पहिल्या कंसातील बरोबर आणि दुसऱ्या कंसातील चूक. पर्याय क्रमांक 2 19. चला 20वा प्रश्न सोपा आहे, शोधा. सर पर्याय क्रमांक 3. तिसरा येतोय. बर, काय केलं? पहिलं पाहिलं ना? हो सर, -5 - 5. हा, आता मी उलट येतो. वाय झेड ए बी सी डी 5 न माग. डी नंतर आहे बघा, डी ई एफ जी एच आय. आय नंतर जे के एल एम. इथे किती येत मागे ते रे? 4 ना?
आय बघा आय JKLM इथे एमचं काय आय पाहिजे आय होतं पासून हो सर एन हो पाहिजे सर होतं ना आता एन बघा OPQRS -5 आहे यस नंतर एक्स बघा यस TUVWX म्हणजे पहिला कंस चुकीचा आहे मग पहिल्या कंसातील चूक आणि दुसऱ्या कंसातील बरोबर असं कुठल्या पर्यायात आहे पर्याय क्रमांक 3 हा मग 20चं पर्याय वीसाचं क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. मग 17चा कुठला राहिला 17चा कुठला राहिला एक पर्याय क्रमांक 1 कसं रे कसं तिथं रे दोन क्रमांक तयार तिथं 2 करायचे क्रमांक तयार करायचा 10 13 13 19 30. 19 30. सांगा ह्यात काय नियम आहे सांगा ह्यात काय नियम आहे 3चा फरक 3चा फरक 6चा फरक 6चा फरक 12चा फरक 12चा फरक 3चे दुप्पट 6 3चे 6चे दुप्पट दुप्पट 6 12 6चे दुप्पट 12. आता दुसरी आता दुसरी क्रमिका क्रमिका हॅलो हॅलो काय मुलं काय माईक कधीच बंद करत नाहीत आता बंद केला दुसऱ्या क्रमिकेत 17 23 काहीतरी तो 17 23 35 आणि 59 हा कितीचा फरक येतोय बघा 17 आणि किती 23 6 मग इथे कितीचा फरक येतोय 12 12 12 पुढे किती आला पाहिजे पुढे किती आला पाहिजे 24. म्हणजे दोन्ही कंसातील संख्या बरोबर का बरोबर आहे की पहिल्या कंसातलं 23 पण बरोबर आहे आणि 59 हो पण सर बरोबर आहे पर्याय क्रमांक 1 दोन्ही कंसातील संख्या किंवा अक्षरे बरोबर आहे ठीक आहे या टाईपचे काही जास्त प्रश्न विचारले गेले नाहीत त्यामुळे आज आपला तासिका लवकर संपते ठीक आहे आता मला वाटते आजपर्यंत आपलं जेवढं व्हिडिओ तयार झालं एनएमएचा सगळा भागचं व्हिडिओ तयार झालेला आहे आता इथून पुढं रिपीट होणार आहे सगळं ठीक आहे आज नागरिक शास्त्राची वाटते दुसरी चाचणी ती सोडवायला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये सरावाला वेळ आहे मला तर असं वाटतंय की तुम्ही अनेक प्रकाशनाची आता प्रश्नपत्रिका मागवायला हव्यात कारण आपलं बुद्धिमत्ता आणि गणित पूर्ण शिकवून झालेलं आहे एक अंदाज येईल तुम्हाला किती मार्क पडतायत मराठी आणि इंग्रजीचा तुमचा अभ्यास चालू आहे शिष्यवृत्तीसाठी आणि जे एनएमएसला आहे त्यांचा गणित आणि बुद्धिमत्ता झालेला आहे इतिहास नागरिकशास्त्र भूगोल विज्ञान याचा अभ्यास तुमचा चालू आहे आपल्या ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडताय रोज एक प्रकरण अभ्यासताय त्याच पद्धतीनं केवळ 8वीचं पाठ्यपुस्तक वाचून चालणार नाही 7वीचं सुद्धा काही प्रश्न येतात त्यामुळे 7वीचं सुद्धा इतिहास नागरिकशास्त्र भूगोल विज्ञान गणित हे आपल्याला वाचणं गरजेचं आहे ठीक आहे बस करूया ओके बाय